हाय गाईज, कसे आहात तुम्ही? हा माझा पहिला व्हिडिओ असणार आहे मोठावाला. सो आज आम्ही बाहेर जातोय ट्रिपला, सहलीला जातोय आम्ही. ताई बघा इथे लपली, सागर आणि मी, आम्ही 3 जण जातोय. कंटिन्यू बघा एंडिंग. आम्ही अटल सेतूने जातोय आणि काय व्ह्यू दिसतोय समोर बघा, फक्त समोर. आम्ही आता खंडाला घाटात पोहोचलोय आणि खूप ट्रॅफिक आहे. ते खूप कितीच आहे ट्रॅफिक? 41 मिनिट्स. असल्यावर भेटतं आम्ही तुम्हाला. आता आम्ही पुण्याला पोहोचलोय आणि आता आमचं जेवण झालं, तर झोपायला जातो. तर डायरेक्ट तुम्हाला उद्या भेटतो. The next day. गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे 6:25 झालेत. आम्हाला लवकर उठायचं आणि लवकर निघायचं इथून, कारण आम्हाला पूर्ण पुणे एक्सप्लोअर करायचं. त्यामुळे माझ्या चेहऱ्याला इग्नोर करा, मी आत्ता उठले, सुजला एकदम त्यामुळे. आणि ताई अंघोळीला गेल्या, त्याच्यानंतर मी जाईल अंघोळीला. बघूया आता पुढे काय काय होतं आहे. तेव्हा तुम्ही कंटिन्यू राहा या व्हिडिओमध्ये, खूप मजा येणार आहे. आणि पहिलं लोकेशन खूप मस्त आहे. मी तुम्हाला आता डायरेक्ट गाडीमध्ये भेटते फ्रेश वगैरे होऊन. ठीक आहे, बाय. माझ्यासाठी ताईने दरवाजा ओपन केलाय. बघा किती ताई. हे आहे माझं प्रिन्सेस ट्रीटमेंट येथे. ओ माय गॉड. आता आम्ही ऑर्डर केली आहे. काय आहे? पोहे, कांदे पोहे आणि मी वडा आहे. पोहा एवढा चांगला आहे ना, आम्ही परत मागवलाय. भाई साब खूप चांगला आहे. आणि चटणी आणि चाय बघा, कप बघा यार, किती क्लासिक आहे. पैसे पण तेवढे क्लासिकच असणार आहेत. आता आम्ही निघालोय आणि आमचा पहिला स्पॉट सिंहगड आहे. मी खूप एक्सायटेड आहे त्यासाठी. लोकेशन टाकले तर बघू. एक्झॅक्ट लोकेशन नाही भेटत आहे, कारण खूप स्पॉट्स दाखवत आहेत तिकडे. बघूया आता. देखो मेरी बहना. आता बघू, पोहोचू आणि मग चालू करते. आतापर्यंत जेवढे रोड बघितले ना पुण्याचे, सगळे चांगले आहेत. माहिती नाही आता एक्झॅक्ट कसे आहेत रोड पुण्याचे, पण आम्हाला तर चांगलेच भेटले. तर CNG भरला आम्ही आणि आता गाडीत बसतोय. सीट बेल्ट इज अ इम्पॉर्टंट थिंग. जी ताई बाहेर आहे, तिला थांबवलंय बाहेर. तिचं वजन आहे ना. देखो ना गाय, देखो ना. काय व्ह्यू दिसतो यार. आम्ही वरती जात होतो आता आणि इथे मध्ये थांबायला जागा दिसली म्हणून थांबलोय. सिरियसली खूप खूप मस्त व्ह्यू. मी पोहोचलोय, पार्किंगला गाडी लावली आहे. तर आम्ही जाऊ इकडे. इथून जायचा रस्ता आहे. आणि हा बघा सागर. सागर आम्ही पोहोचलोय आता. वॉशरूमला जातो पहिला, कारण वरती वॉशरूम असेल माहिती नाही. मी गड चढायला स्टार्ट केलंय. मला पण ब्लॉगिंग शिकायची आहे, पण मला येत नाही. बापरे. आणि इथून व्ह्यू बघा यार. आम्ही पुणे दरवाजाच्या इथं पोहोचतोय. गर्दी आहे बऱ्यापैकी. तर बघू पुढे. हा जो पाठचा दिसतोय ना, जो पुणे दरवाजा 2 आहे, हा दुसरा दरवाजा आहे. अजून एक दरवाजा आहे पुढे, तिसरा. आणि इथून व्ह्यू. बोल काय तरी सागर. ताई जरा बोला. सिरियसली मज्जा येते खूप. आता हा पुणे दरवाजा लागलाय, तिसरा वाला. खूप चांगला एक्सपिरियन्स आहे, तुम्ही पण या. इथे फॉरेनर पण आलेत बघायला. म्हणजे खूप प्राऊड गोष्ट आहे ही. खूप. हा तिसरा दरवाजा. सिरियसली सिलेंडर आहे भाई. सब खाण्याची इथे जाते आम्ही. किल्ले सिंहगड इथे. थोडा दम लागतोय, खूप दिवसांनी चालतोय ना असं म्हणून.
तोफ बघायला. ट्रेकिंग इन रिअल लाईफ. पायऱ्या तर नाही आहे तिथे काहीच, वेगळा एक्सपिरियन्स घ्यायला. पण तुम्ही पुढून पण जाऊ शकता, तिकडे आहेत पायऱ्या. बघूयात. माझी छडी बघा, ट्रायपॉड. ही बघा तोफ आहे इकडे. किती मोठी आणि किती जड असेल ना ही तोफ. खूप जड आहे. इथे नाश्ता करायला थांबलोय. झुणका भाकरी आहे इकडे, पिठलं भाकरी आहे, थाली आहे स्पेशल, दही ताक आहे, कांदा भजी, बटाटा भजी आहे. मस्त झाडाच्या खाली चटईवर बसून मागवलंय. एक स्पेशल थाली मागवली आहे. ताक, दही जी मटक्यामधली असते आणि कांदा भजी. तर बघू, टेस्ट करून सांगतो आम्ही. कांदा भजी आले आणि ताक आणि दही आलंय सगळं. हे जेवणच झालं आमचं प्रॉपर. मटकीची उसळ, वांग्याचं भरीत, पिठलं, भात, भाकरी आणि पापड, ठेचा आणि चटणी आणि कांदा. बॉटल बघा कुठे ठेवलंय. ए कोण आहे भाई तू? टॅलेंटेड. हात दुखतायत बॉटल पकडायला. ओ हो. आता आम्ही निघालोय खाऊन पुढे. अजून खूप पुढे आहे तिकडे. विचारलं तर ते खूप काय भेटेल तुम्हाला असं. मज्जा येते. हो. आणि जेवण कसं होतं? एक नंबर जेवण होतं खरंच. खूप पिठलं आणि भाकरी तर मला खूप आवडली. काय भारी आहे यार. हे तानाजी मालुसरे स्मारक आहे. हे बघा. जिजाऊ साहेबांना राजगडाला आनंद झाला. आनंदाचा भर महिना त्याच्यापुढे सूर्याजी तानाजी मालुसरे या ठिकाणी महाराजांचे दुःख ऐकून तानाजीरावांच्या समोर आले आणि या ठिकाणाला महाराजांना दुःख सुटले. महाराज ढसा ढसा तानाजीरावांपाशी रडत बसले. अरे ताना, कधी मला भेट देशील, असं वक्तव्य केलं. आणि तानाजीरावांना या ठिकाणी महाराष्ट्राच्या इतिहासात जगात अमर केलं की अरे मावळ्यांनो, कवर आला पण जय भवानी, जय शिवाजी. आता आम्ही खाली उतरतोय कारण खूप फिरण्यासारखं आहे इकडे. पण आम्हाला अजून फिरायचं आहे. ते समजेल तुम्हाला अजून कुठे फिरणार आहे आम्ही. आणि खूप आहे इकडे जागा फिरण्यासारखी, खूप म्हणजे खूप. खूप मस्त मस्त. पूर्ण एक दिवस तरी तुम्हाला लागेल इकडे, म्हणजे अर्धा दिवस, संध्याकाळ तरी. खूप अशा ना बुलबुलल्यासारखं आहे. हां, कुठून वाटा जातात कुठे काय माहिती नाही. पण इथे असं नक्षा दिला आहे तिकडे. तुम्हाला कळेल. जर कळलं तर. आम्हाला तर नाही कळलं आहे, तुम्हाला कळेल. चला आता खाली उतरून भेटतो कारण थकवा लागतो इकडे. बाय. आणि पेरू घेतले की खातो आणि अशाच चांगल्या व्ह्यू सोबत. ती भारी ना. फायनली खाली उतरलोय आणि इथे शाळेच्या मुलांची पण सहल आली आहे माहिती आहे. खूप भारी वाटते. आणि खूप म्हातारे माणसं पण आले तिकडे. त्यांना चढायला पण नाही होतं, पण तरी त्यांची खूप इच्छा आहे की चढायची, त्यामुळे. आणि इथे पूर्ण खूप मोठी पार्किंग आहे इकडे. 100 रुपये घेतात पार्किंगचे. खालीच आपल्याला पे करावं लागतं आणि वरती येऊन पार्किंग करायचं. आणि इकडचे रस्ते जे आहेत ना, खूप भारी आहेत. निघालो इथून. ही बघा, जाडी अम्मा, जाडी अम्मा, जाडी अम्मा. आणि खूप गाईज, तुम्हाला प्रश्न पडला असेल, अरे ही अचानक कशी आली? सो हेच सांगण्यासाठी आली आहे की हा पार्ट 1 होता. पार्ट 2 पुढच्या ब्लॉगमध्ये येणार आहे. सो तो व्हिडिओ पाहण्यासाठी रेडी राहा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब पण करा माझ्या चॅनलला लवकर जाऊन. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.